राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नागपूरमध्ये सुरू असलेलं साखळी उपोषण आमदार परिणय फुके आणि अतुल सावे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आलेले, मात्र आता या दोन्ही आश्वासनानंतर मराठा समाज आणि ओबीसी समाजाला दिलेल्या आश्वासनानंतर यावर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहे। अशातच प्रकाश आंबेडकरांनी जे आहे ते सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप केला होता। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड आहेत। सर, खरं तर तुमचं अभिनंदन, तुमच्या आंदोलनाला यश मिळालं। मात्र आता प्रकाश आंबेडकरांना याच्यात उडी घेतलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं जो काही जरांगे पाटलांना अध्यादेश दिला त्यामुळे खरं तर मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे। काय यावर तुमचं मत? नाही, हे बघा, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब एक ज्येष्ठ विधितज्ञ आहेत आणि कायद्याचा त्यांना अभ्यास असल्यामुळे ते जे काही बोलतात ते संपूर्ण कायदेशीररित्या अभ्यास करून बोलत असतात। आणि त्यांनी जो फसवणूक वगैरे शब्द वापरलेला आहे मी तसा वापरणार नाही, पण मी जे 2 दिवसापासून बोलतो की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्याची कुठलीही तरतूद त्या GR मध्ये नाही, तेच त्यांनी त्याच्यात पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे। म्हणजे मी जो बोलतो माझ्या म्हणण्याला पुष्टी मिळालेली आहे, मी एवढंच बोलू शकेल फक्त। सर, तुम्ही जे म्हणता ते मान्य केलं, मुख्यमंत्री देखील त्याच्यावर ठाम आहे की ओबीसींचं कुठलंही नुकसान जे आहे ते झालं नाही आहे। मात्र आता जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे की जर आम्हाला सरकारनं याच्यात फसवलं असेल तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। नाही, तो त्यांचा प्रश्न आहे। मी नेहमी वारंवार म्हणत असतो की उपोषणकर्त्यांनी उपोषणाची सांगता करायच्या पूर्वी सरकार जे आपल्याला आश्वासन देते आहे किंवा आपल्याला जो शासन निर्णय देता आहे त्याचं पूर्णतः वाचन करून अंतिम निर्णय घ्यावा लागतो। त्यांनी त्याप्रकारे सर्व वाचन करूनच आपलं उपोषण त्या दिवशी मागे घेतलं, गुलाल उधळला आणि आता सर्व वकिलांची टीम त्यांच्यासोबत होती। आणि आता सर्व झाल्यावर जर तुम्ही म्हणत असाल की याच्या आमच्याशी धोकाधडी झाली, सरकार सहमत होणार नाही, कोणीच सहमत होणार नाही काय। त्याच्यामुळे आता जे काही बोलतात आहे त्यांना आधी सिद्ध करावं लागेल की त्यांचं म्हणणं काय आणि सरकारने कुठे कसं फसवलं। याच्यात एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आंदोलनकर्त्यांनी स्वतःहून सरसकट शब्द मागे घेतला होता। सरकारने हा GR काढायच्या पूर्वी त्यांनी काय म्हटलं होतं पहिले की नसेल महाराष्ट्रातील मराठ्यांना शक्य तर फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना द्या। दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हटलं की सरसकट होत नसेल तर सरसकट देऊ नका, ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना द्या, ही या मागणीपर्यंत ते आले होते। आणि तो GR सुद्धा सरकारने जो काढलेला आहे त्याच त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या कुटुंबातील वंशावळीतील नातेसंबंधातील एखाद्या व्यक्तीकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की माझ्या वंशावळीतील या नात्याप्रमाणे संबंधित व्यक्ती माझी नातेवाईक आहे, माझ्याकडे हे कुणबी प्रमाणपत्र आहे, म्हणून माझ्या ह्या नातेवाईकाला सुद्धा हे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरच तो अर्ज करू शकेल। अर्ज केल्यावर पुन्हा त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे, गाव पातळीवर व्हेरिफिकेशन होईल काय, त्याच्यानंतर वंशावळ समिती जी असते त्या समितीकडे त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि सर्व माहिती बरोबर आहे असा अहवाल त्या समितीने दिल्यानंतर तहसीलदार तसा निर्णय घेणार आहे। कारण ती समिती म्हणजे अंतिम नाही आहे, शेवटी निर्णय तहसीलदार किंवा SDO यांना घ्यायचा आहे, जे महसूल अधिकारी असतात। ते लोक त्याच्या अहवालाशी सहमत झाल्यानंतर ते प्रमाणपत्र निर्गमित होणार आहे। म्हणजे जोपर्यंत तुमच्या वंशावळीतील नात्यापैकी कुणाकडे तरी प्रमाणपत्र नाही तो अर्जच करू शकणार नाही। सर, म्हणजे ही सगळी प्रक्रिया पाहिली तर जो कोणी ओबीसी असेल तो मधातला काळात त्याच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर आता या निमित्तानं त्यांना ते प्रमाणपत्र मिळायला मदतच होणार असं तुमचं म्हणणं आहे? नाही, ज्यांच्या नातेवाईकाकडे प्रमाणपत्र आहे, ज्याच्या नातेवाईकाकडे कुठलंच प्रमाणपत्र नाही ते अर्जच नाही करू शकणार आहे ना। मग अर्जच नाही केला ना, अर्जच त्यांचा मान्य नाही झाला, प्रमाणपत्र कुठून मिळणार? आणि म्हणून मी जे वारंवार म्हणतो की मी ज्या 2 वर्षापासून ज्या शब्दावरती माझी भूमिका स्पष्ट होती की सरसकट प्रमाणपत्र देता कामा
नाही, तो सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनी मागे घेतला आणि हा जो जी आर निघाला त्या जी आरमध्ये सुद्धा एकाही ओळीमध्ये किंवा कुठल्या शब्दात सरसकट प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही. सर, जरांगे पाटलांचं आंदोलनच यासाठी सुरू झालं होतं की सरसकट आरक्षण द्यावं. आता ते गेले अनेक आंदोलन केले, अखेर आता त्यांनी तो शब्द मागे घेतला. जरांगे पाटीलांनी युटर्न घेतला की हे तुमच्या आंदोलनाचं यश आहे की जरांगे पाटलांना सरसकट शब्द वापस घ्यावा लागला? नाही, मी असं म्हणणार नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर, आम्ही 2 वर्षापूर्वीपासून जी भूमिका घेतलेली आहे, आजसुद्धा आम्ही त्या भूमिकेवरती ठाम आहोत. आता त्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कशा मुळे तो शब्द मागे घेतला, मी आता त्याच्यावर वाच्यता करणार नाही. परंतु त्यांनी स्वतःहून मागे घेतला. की त्यांना कोणी घ्यायला लावला हे तर मी नाही सांगू शकत ना. आंदोलनकर्त्याच्या तोंडातून निघालेला शब्द हा अंतिम असतो. कोणी सांगितलं काय सांगितलं याला काही हे नसते. म्हणून आंदोलनकर्त्यांनी स्वतःच तो शब्द मागे घेतल्यामुळे सरकार सुद्धा आता त्याच्याकरता बंधनकारक राहिलेलं नाही काय. आणि म्हणून आता आणि त्यांना सरकारने तयार केलेला पहिले ड्राफ्ट दाखवला, त्या ड्राफ्टचं त्यांनी सर्व वाचन केलं. त्यांनी अंतिम मसुद्याला मंजुरी दिली. मंजुरी दिल्यानंतर शासन निर्णय आला. शासन निर्णयाचं तिथे वाचन झालं 1 तास. आणि वाचन झाल्यानंतर जेव्हा त्यांची मान्यता मिळाली त्याच्यानंतरच शासन निर्णय त्यांनी स्वीकारला. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही लिहिलं त्याची आंदोलनकर्ते आणि त्यांचे सहकारी सर्व संमत होते. आणि संमत झाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. मग आज कसं म्हणू शकतो आपण की सरकारने आम्हाला फसवलं? सरकारने एकतर्फी शासन निर्णय दिलेला नाही, काढलेला नाही आहे. म्हणून आज असं म्हणणं की सरकारने आम्हाला फसवलं ही गोष्ट हास्यास्पद होईल. ही गोष्ट हास्यास्पद होईल. मात्र काल तुम्हाला देखील सरकारनं आश्वासन दिलेलं आहे, तुमच्या 12 मागण्या मान्य केलेल्या आहे, महिन्याभराच्या आत जी आर काढू असं म्हटलेलं आहे. काय तुमची भूमिका आहे? तुम्हाला विश्वास आहे ठाम सरकारवर की महिन्याभराच्या आत हे सगळे जी आर निघतील? नक्कीच विश्वास आहे. हे बघा, याच्या की मी अनुभवाच्या आधारावरती बोलत असतो. मागच्या वेळेस सुद्धा 29 सप्टेंबर 2023ला आमची शासनासोबत चर्चा झाल्यावर शासनाने आम्हाला जे मान्य केलं होतं त्याचे सर्व शासन निर्णय निघालेले आहे. त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे ना. असं नाही की शासन निर्णय काढून थांबले. ज्याचा फायदा आज ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य माणसाला होत आहे. आणि म्हणून अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे आणि आमची काही एकांतात चर्चा झाली नाही माननीय मंत्री महोदय आणि माझीवाली. एक सर्वांच्या समोर माईकवरती मी माझ्या मागण्या मांडल्या. माईकवरती त्यांनी मान्य केलं. आणि त्यांनी सुद्धा असं नाही म्हटलं की उद्या यानं शासन निर्णय घेऊन द्या. त्यांनी सांगितलं की आम्हाला जी आर काढायला एक महिना वेळ लागेल. याकरता संबंधित ज्या ज्या विभागाचा तो शासन निर्णय असेल त्या विभागांच्या सचिवासोबत बैठक ते लावणार आहेत. त्या बैठकीला आम्हाला सुद्धा त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. तेव्हा आम्हाला कळेलच. आणि त्या दिवशी आम्हाला ते तारखा देणार आहेत की या बाबीचा जी आर केव्हा, या बाबीचा जी आर केव्हा. आणि ज्या 2-3 मागण्या आहेत त्या मागण्यासंबंधी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांची संमती घेऊन मंत्रिमंडळापुढे येईल ते. आणि मंत्रिमंडळाची मान्यता झाली त्याचा शासन निर्णय निघेल. या प्रशासकीय पद्धतीला आम्हाला सुद्धा माहीत आहे की थोडा वेळ लागतो. तेवढा वेळ सरकारला द्यावा लागतो. सर, तुम्ही या सगळ्या शासन निर्णयापासून समाधानी आहे. मात्र लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील यांचे वेगवेगळे मत आहेत. हाकेंचं तर म्हणणं आहे की ही ओबीसींची झालेली फसवणूक आहे. तुम्ही कशा अर्थानं पाहता? नाही बा, ते त्यांचं मत असू शकतं. मी 2 दिवसापासून म्हणतोय की हा 400 जातीचा समूह असलेला 60% ओबीसी समाज आहे. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या समाजात अनेक नेते राहणार आणि सर्व नेत्यांचं काही एकमत होऊ शकत नाही. ते ज्या आपल्या परीने अर्थ काढतात त्याप्रमाणे ते म्हणत असतील. पण मी एकच सांगतो बा, मी ओळ वाचलेली आहे. मी माझ्या कायदेतज्ञांशी सल्ला केलेला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मताप्रमाणे कुठेही नुकसान झालेलं नाही. त्यांनी हे तर स्पष्ट करावं ना की या वाक्यामुळे, या शब्दामुळे समाजाचं भविष्यात नुकसान होणार आहे. नुकसान झालं, आरक्षण संपलं असं म्हणून होत नाही ना. तुमची भूमिका ही स्पष्ट असायला पाहिजे. म्हणजे याकरता भुजबळ साहेबांचं सुद्धा परवा त्यांनी जी प्रेस घेतली किती सामंजस्याची भूमिका आहे की बा आम्ही अभ्यास करतोय. काय अभ्यास केल्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेणार आहोत. काय आता ते ज्येष्ठ विधी तज्ञाशी पुन्हा सल्ला करतील भुजबळ साहेब आणि त्यानंतर ते न्यायालयात जाणार. ते न्यायालयात गेलं तर आम्ही न्यायालयात जाऊ. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत राहू. मी हे नाही म्हणत बघा आमचं काही हे आहे. काय भुजबळ साहेब जी भूमिका न्यायालयात जायची घेतील
आम्ही त्यांच्यासोबत राहू ना, नाही राहणार असं नाही आहे. पण एकदम अन्याय झाला. जोपर्यंत अभ्यास होत नाही आणि त्याचा अंतिम निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत आंदोलकांनी अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजाची दिशाभूल करू नये असं माझं मत आहे. सर, या सगळ्या संदर्भात तुम्ही या सगळ्या ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार आहे का? कारण एकमत होणं आवश्यक आहे, कारण ओबीसीमध्येच वेगळी मतं झालंय असा एक संदेश जातो. नाही, मला कुणाशी चर्चा करायची गरज नाही. ज्यांना काही शंका असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी की मी असं का बोलतो आणि कसं बोलतो. त्यांचं जर वेगळं मत असेल आणि ते त्यांच्या मतावरती ठाम असेल, अशा वेळेस जर आम्ही चर्चा करायला गेलो त्याच्यातनं निष्पन्न काही होत नाही. म्हणून मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो आहे की ज्यांना कुणा या शासन निर्णयाविषयी शंका आहे, कुशंका आहे, त्यांनी माझ्याशी 1 to 1 चर्चा करावी, डिबेट करावी. मी डिबेट करायला तयार आहे. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.